महाराष्ट्र सरकारचं मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज्य अभियान आहे. त्या अभियानामध्ये ग्रामपंचायतींना प्रोत्साहन देण्यासाठी, काम करण्यासाठी आणि कामामध्ये आम्ही पण तुमच्या सहभागी आहोत हे दाखवण्यासाठी त्या या ठिकाणी येत आहेत. आणि आपल्या धारूर तालुक्यामधील सर्व ग्रामपंचायतींना प्रोत्साहन देण्याचं काम या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमातून होणार आहे. हा नुसता आवरगावचा कार्यक्रम नाही, हा पूर्ण धारूर तालुक्याचा कार्यक्रम आहे. फक्त आयोजन महाराष्ट्र सरकार व ग्रामपंचायत कार्यालय आवरगाव यांच्या माध्यमातून झालेलं आहे. म्हणजे हा महाराष्ट्र शासनाचा कार्यक्रम आहे आणि त्या आपल्या धारूर तालुक्यातील स्मार्ट गाव आवरगाव या ठिकाणी येत आहेत. सर, मला हे विचारायचं आहे, त्या अदर बीड जिल्ह्यामध्ये कुठल्या गावाला भेटी देणार आहेत का? अदर अजून बीड जिल्ह्यातल्या 2 जागेवर गावाला त्यांनी भेटी दिलेल्या आहेत. बीड तालुक्यातील एक गाव आहे आणि वडवणी तालुक्यातील एक गाव आहे पिंपळा म्हणून, आणि त्यानंतर तिसरं गाव आपलं आहे आवरगाव. असं बीड जिल्ह्यातल्या 3 गावांना त्यांनी भेट दिली. बरोबर. साहजिकच ते बीड जिल्ह्यामध्ये 3 गावाला भेट देत आहेत आणि साहजिकच त्यांना आवरगाव हे सर्वात चांगलं आवडेल आणि सर्वात छान दिसेल हे आम्हाला बरोबर ख्याती आहे आणि माहीत आहे. आणि आपण त्यांनाही विचारू की आवरगावबद्दल आपल्याला काय वाटलं आणि काय त्यांच्या म्हणजे भावना आहेत त्या व्यक्त करून घेऊत. आणि या ठिकाणी आपण यांचे धन्यवाद मानूत. आणि तसेच या ठिकाणी किल्ले धारूर तालुक्याचे नगर परिषदचे नगराध्यक्ष आपले जाधव सर बी आहेत. आपले धारूरचे नगराध्यक्ष जाधव साहेब बी आलेले आहेत या कार्यक्रमाच्या उत्साहाने. अध्यक्ष साहेब, आपण या कार्यक्रमाला आलात. हा कार्यक्रम महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमामध्ये सैराट फार्म आरची येणार आहेत, तर याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? कसं आहे, महाराष्ट्र शासनानं केलेला कार्यक्रम आहे, पण योग्य गाव निवडलं शासनानं, बरोबर. हे एक मोठी गोष्ट आहे. आणि या गावापासून बरंच काही शिकता येण्यासारखं आहे महाराष्ट्रामध्ये, किंवा लोकांना प्रेरणा भेटेल गाव कसं असावं. आणि त्याच्यामध्ये असे कलाकार येणं पाहणं, याच्यामध्ये लोकात जागृती होती आहे. आणि त्याच्यामुळं लोकांच्या भावना किंवा पदाधिकाऱ्यांच्या भावना, चांगलं आपलं बी गाव असंच असायला पाहिजे अशा होत्या. त्यासाठी हा मोठा कार्यक्रम आहे माझ्या हिशोबानं, आणि एक चांगला आहे. हे गाव काय आहे ते लोकांना बघायला भेटन. त्या निमित्तानं सगळ्या गोष्टी माहिती होत्या, महाराष्ट्रात फ्लॅश होत्या, सगळं होईन. त्या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम खूप छान आहे घेतलेला. बरोबर. साहजिकच त्या महाराष्ट्र शासनासाठी व महाराष्ट्राचे एक स्टार प्रचारक म्हणूनच येत आहेत. आणि त्यांनी जे निवडलेलं गाव आहे, अध्यक्षांनी सांगितलं की आवरगाव हे जे गाव निवडले ते खरंच योग्य गाव निवडलेलं आहे. आणि त्यांचं मी खरंच कौतुक करतो महाराष्ट्र शासनाचे की या गावाला आपण आपल्या यादीमध्ये समाविष्ट केलेलं आहे. महिलांना काही प्रश्न?